कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका। राधानगरी धरणातून पंचगंगेत पाण्याचा विसर्ग, तर पंचगंगेने गाठली धोक्याची पातळी। मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे रेल्वे वाहतूक धीम्या गतीने, तर मुंबईसह उपनगरातील अनेक भागात वाहतूक कोंडी। ठाण्यात रात्रभर मुसळधार पाऊस। पावसामुळे घरांमध्ये नाल्याचं पाणी, तर ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू। जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी। केंद्राने बिहारला पूरस्थितीसाठी 18,000 कोटी दिले, मात्र महाराष्ट्रातील पूरस्थिती केंद्राला दिसत नाही का? संजय राऊतांचा केंद्राला सवाल। फोन टॅप करण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती। राऊतांचा भाजपवर हल्लाबोल, तर राज्याचं राजकारण फडणवीस आणि त्यांच्या टोळीमुळे बिघडलं असल्याचा राऊतांचा आरोप। राहुल गांधींवर पुन्हा मारहाणीचा खटला। अमित शहा हेट स्पीच प्रकरणी राहुल गांधींना सुलतानपूर न्यायालयाचे उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणात एकूण 75.26 टीएमसी पाणी साठा, तर मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू। जोरदार पावसामुळे विहार तलावातील पाणी साठ्यात वाढ। पाणी पातळीत वाढ झाल्यानं मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। नाशिक जिल्ह्यात 3 दिवसापासून संततधार पाऊस। संततधार पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ। गंगापूर 49%, तर दारणा 75% भरले। रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर किनारपट्टी भागात ताशी 55 ते 60 किलोमीटर वाऱ्याचा वेग। खेड दापोलीमध्ये मुसळधार पाऊस। जगबुडी नदी पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीवर। तरखेड शहर बाजारपेठ पुन्हा एकदा पुराच्या उंबरठ्यावर। मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात 4.13% पाणी साठा शिल्लक, तर मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम। कर्जतमध्ये जोरदार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे 25 गावांचा संपर्क तुटला, तर जोरदार पावसामुळे उल्हास नदीला पूर। शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा। इंट्राडे ट्रेडिंग करणारे 71% ट्रेडर्स तोट्यात। सेबीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। ऐतिहासिक घोडबंदर किल्ला देखभालीसाठी भाडेतत्वावर देण्याचा महापालिकेचा निर्णय। किल्ला भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाला वाद होण्याची शक्यता। विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांपर्यंत मुदतवाढ, तर सीईटी कक्षाकडून काही अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ। 11वी प्रवेशासाठीची पहिली विशेष प्रवेश यादी 5 ऑगस्टला जाहीर होणार। तिसऱ्या फेरीनंतर ही 1,46,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश वेटिंग। 3 वर्षांनंतर शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन होणार। कोरोना काळात ऑनलाईन सुरू असणारे शिक्षकांचे प्रशिक्षण आता ऑफलाईन पद्धतीने। पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण 70% भरलं। कोल्हापुरात जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर। पूरग्रस्त भागातील पशुधन स्थलांतरित करण्यास सुरुवात। पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाची धडपड। सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी। 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद, तर मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ। पालघरच्या वाडा विक्रमगड भागात मुसळधार पावसाची शक्यता। वाडा विक्रमगड तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी। जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचा आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।